राहुल गांधी शरद पवार तिकडे जाऊन होते, मग तुमचे मंत्री कशा करता गेले? तुमच्या मंत्रिमंडळात ते मंत्री कशा करता गेले? कोठेवाडीला तुम्ही कशा करता पर्यटन करत होतात? आपण याआधी काय केलं? पर्यटनच केलीत. विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका. विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता, संतोष देशमुखचा, सोमनाथ सूर्यवंशीचा, तर हे दोन्ही खून फडणवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ढेकर दिले असते. रावसाहेब, बीड मधली जी परिस्थिती आहे संवेदनशील म्हणलेलं आहे. अनेक व्हिडिओ समोर येत आहेत की ज्यात तरुण रस्त्यावर पिस्तुलानं गोळी करत आहेत. अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत. आणि अशा वेळेस हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सगळ्यात आधी बीड मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे. बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याही पेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत. आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत. आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं. खरं म्हणजे मी कालही म्हणालो, राज्य घटनेमध्ये तशी तरतूद नाही. राज्य घटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं. नाहीतर बीड, कल्याण, अंबरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी. इतका भयंकर अत्याचार, शोषण, दहशतवाद या 2 ठिकाणी सुरू आहे. आणि महाराष्ट्राची प्रतिमा या 2 जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते आहे. हे देवेंद्रजींना कळलं पाहिजे, कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची. मी मगाशी आकडा सांगितला, 38 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलंय हत्या करून. देवेंद्रजींना माहित नाही, गृहमंत्री, बाकी त्यांना सगळं माहित असतं. आमचे फोन टॅप करतात, आमच्या मागे हेर लावतात, सगळं करतात ना. आमची माहिती घेतात विरोधकांची, आमचे पक्ष फोडतात, वेषांतर करून फिरतात. देवेंद्रजींनी वेषांतर करून परळीमध्ये फिरावं. धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा? आणि तो काय? फडणवीस अजित पवारांचा. तो काय? त्यांनी सांगावं. हे त्यांनी सांगावं. असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मी नैतिकतेचा प्रश्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो. त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती आहे काय चाललंय राज्यामध्ये. हे राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला काय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही, अमित शहाना दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे हे. शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे. असं राज्य चालतं का? महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं का? तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही, किती मोठा गुन्हेगार असू द्या. मग आता हे कोण आहेत तुमचे? कोण आहेत? लाडके भाऊ आहेत, जावई आहेत, सांगा ना कोण आहेत तुमचे? हे तुमचे एजंट आहेत? फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर. किमान 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये. मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही. त्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी. आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस. लक्षात घ्या. मतदान जिथे करू दिलं जात नाही, लोकांना रोखलं जातं, तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो. आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही. तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात.